मॅडम, आय-टी सेक्टरमध्ये 2026 मध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीला चा बूम उडणार आहे? म्हणजे कोणत्या टेक्नॉलॉजी आपण शिकलं पाहिजे? बेसिकली एआय जास्त शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. एआय आला म्हणून माझा जॉब जाईल याच्या भीतीमध्ये राहण्यापेक्षा एआय शिकून माझं काम किती इझी करेल इकडे फोकस केला पाहिजे. कारण बेसिक कन्सेप्ट तेच आहे. सो बेसिकली डेटा रिलेटेड जॉब्समध्ये खूप ओपनिंग्स येणार आहेत. डेटा सायन्स सारख्या जॉबमध्ये ओपनिंग्स येणार आहेत. ज्या ठिकाणी मशीन्स वरती वर्क केलं जातं म्हणजे डेटा प्लस मशीन ज्याला आपण एआय-एमएल म्हणतो. तिथं खूप जास्त जॉब्स येणार आहेत. तर तिथं फोकस केला पाहिजे. सो असे जे काही जॉब्स आहेत त्याला अजिबातच रिप्लेसमेंट नाहीये. अशा जॉब्सवरती फोकस केला पाहिजे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ज्या ठिकाणी क्लाउड आहे म्हणजे आजकाल छोटं जरी सॉफ्टवेअर असेल तरी त्याला स्टँडर्डच क्लाउड पाहिजे. लाइक AWS किंवा Googleचा क्लाउड पाहिजे. कारण कोणाला रिस्क नाही घ्यायची. 24/7 बिझनेस झाला पाहिजे. अशा ठिकाणी सपोर्ट, डिप्लॉयमेंट असे जॉब्स आहेत. सो ते जॉब घेण्यावरती फोकस केला पाहिजे. या टेक्नॉलॉजीला अजिबात मरण नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे, की नवीन काही आलं तर अपग्रेड केलं पण पाहिजे. माझ्या जुन्या नॉलेजवरती मला तेवढाच पगार द्या तर कंपनी रिप्लेस करणारच आहे. पण जर कंपनीमध्ये नवीन प्रोजेक्ट आलाय, जर त्यांनी सांगितले, की "अरे तुला हे अपग्रेड करायला लागेल," तर ते केलंही पाहिजे. तो माइंडसेट महत्त्वाचा.